नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की इंद्रा राणीला समजावत असतो की आईचा राग एक दिवस नक्की जाईल, पण राणीला आठवत असतं की मालती येऊन काय काय बोलून गेली. त्यामुळे इंद्रा लवकर घरी गेला पाहिजे, नाहीतर त्याचा दोष पण मालती मॅडम मलाच देतील, असा विचार तिच्या मनात घोळत असतो. इंद्राला राणीबरोबर खूप वेळ बोलायचं असतं, पण राणी त्याला लवकर घरी जा, सगळे जेवणासाठी तुमची वाट पाहत असतील म्हणत निरोप घेते. तिकडे विक्रांत त्याचं खुरापती डोकं चालवून मालतीला सांगतो की राणीचे आईबाबा दोघंही आजारी पडले तरच ती माहेरी अडकून राहील. त्यासाठी विक्रांत बुवांचा अपघात घडवतो. त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर होतात. डॉक्टर सांगतात की त्यांना 2 महिने बेड रेस्ट करावा लागेल. राणीला खूप टेन्शन येत असतं. तिकडे उर्मिला मालती विक्रांतचा निरोपाची वाट पाहत असतात. मालती म्हणते, आता एका महिन्याभरात या राणीला इंद्राच्या आयुष्यातून हद्दपार करते. तिकडे राणी बुवांना घरी घेऊन येते, तेव्हा त्यांची अवस्था पाहून राणीची आई काळजीपोटी चिडचिड करत असते. राणी त्यांना शांत करून जेवण घेऊन येते आणि स्वतःच्या हाताने तिच्या आईवडिलांना जेवण भरवते, औषधं देते आणि खूप प्रेमाने झोपवते सुद्धा. दुसऱ्या दिवशी छान सकाळी सकाळी उठून राणी सगळी कामं पटापट आवरत असते. तिकडे इंद्रा जॉगिंग एक्सरसाइज करत असतो. दोघंही आपापल्या घरी आपापल्या कामात मग्न असतात. फॅक्टरीत जाण्यासाठी तयार झाल्यावर इंद्राला वाटतं की एकदा राणीला कॉल करावा, पण विक्रांत येऊन त्याला कामांची लिस्टच देतो. तिकडे राणीलाही वाटत असतं की इंद्राला कॉल करून बोलावं, पण इंद्रा कामात असतो म्हणून कॉल रिसीव करू शकत नाही, आणि जेव्हा तो कॉल करतो तेव्हा राणी कामात असते म्हणून ती रिसीव करू शकत नाही. असाच दिवस मावळतो आणि आपापल्या कामात बिझी आपले इंद्रा राणी एकमेकांना बोलण्यासाठी वेळसुद्धा काढू शकलेले नसतात. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू असते. राणीकडे गॅस सिलेंडर तिलाच बदलावा लागतो, तर तिकडे मालती खूपच खुश असते. स्वतःच्या हातांनी इंद्रासाठी त्याच्या आवडीचं जेवण बनवत असते, कारण तिला वाटत असतं आता रोज इंद्रा असा बिझी असला तर लवकरच त्या राणीला विसरून जाईल. पण तिकडे इंद्रा राणीच्या घरी पोहोचतो तर बुवांची अवस्था पाहून त्याला धक्काच बसतो आणि मला हे का कळवलं नाही असं म्हणत तो राणीवर नाराज होतो. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की इंद्रा राणीला स्वयंपाक करण्यात मदत करतो आणि स्वतः सगळ्यांना जेवायला वाढत असतो. तो स्वतः एक घास खाणार तोच मालतीचा कॉल येतो. तर तिकडे विक्रांत आणि उर्मिला नवा कट शिजवण्यात मग्न असतात. आता उद्या काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.